तर मित्रांनो, मी आलो आहे अलिबागमध्ये, जो आपला अलिबाग चौल रस्ता आहे, नागाव बीच पासून साधारण 750 मीटरच्या अंतरावर हा सुंदर असा आपल्याकडे विला आलेला आहे 6 BHK चा। तुम्ही बघू शकता आजूबाजूचं लोकेशन, प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे, त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता एक तिथे बसण्यासाठी गझिबो केलेला आहे आणि या बाजूला डाव्या बाजूला बघाल तुम्ही तर खूप असा सुंदर नजारा आहे। एकदम इंडिपेंडेंट प्रायव्हेट फार्म हाऊस आहे। तुम्हाला गाडी पार्किंगसाठी जवळजवळ 5-6 गाड्या पार्किंग होतील। लॉन आहे, प्रायव्हेट आहे, पूल आहे आणि समोर बघा तुम्ही निसर्ग सुंदर असा डोंगराळ भाग आहे। या बाजूला खूप सुंदर असं व्ह्यू आहे। पावसाळ्यामध्ये खूप सुंदर क्लायमेट असतं इथे आणि या विलाला बुकिंग करण्यासाठी तुम्हाला मी थोड्याच वेळात खाली दिलेल्या नंबरवर माहिती देणार आहे। तुम्हाला बुकिंग कशी करायची आहे, पर पर्सन व्हेज नॉन व्हेज असे पॅकेजेस असतात ह्या विलावर आणि ह्या आपल्या बेलआउटच्या वेबसाईटवरून तुम्हाला हा विला बुक करता येणार आहे। खाली दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा। तर आपण बघू शकता हा लिव्हिंग रूम आहे। खूप असा मोठा हॉल आहे। या बाजूला इथे वर जाण्यासाठी अप्पर बेड आहेत। ग्राउंड फ्लोअरला हा एक बेडरूम आहे। या बाजूला हा एक बेडरूम दिसतोय तुम्हाला। अशा प्रकारे इथे टीव्ही युनिट लावलेला आहे, वॉर्डरोब आहे, खूप सुंदर असा मास्टर बेड आहे। हॉल पासून हा दुसरा बेडरूम आहे, जेणेकरून इथे 4-5 लोक आरामात स्टे करू शकतात। हा सुद्धा मास्टर बेड आहे। बाहेर बाल्कनीला जाण्यासाठी रस्ता आहे। इथे वॉशरूम आहे। अशा प्रकारचं तुम्हाला इथे वॉशरूम मिळणार आहे। खूप सुंदर असं इंटिरियर केलेलं आहे। हा ग्राउंड फ्लोअरचा 101 नंबरचा रूम आहे, मास्टर बेड आहे। अशा प्रकारे इथे कंप्लीट AC वगैरे लावलेला फुली लक्झरियस असा हा मास्टर बेड आहे। चौथा बेड आहे, इथे सुद्धा मास्टर बेड आहे। सगळे सेम टाईपचे बेडरूम्स बनवलेले आहेत। अशा प्रकारचा हा वॉशरूम आहे। ग्राउंड फ्लोअरला सिलिंग वगैरे छान केलेला आहे। फर्स्ट फ्लोअरचा मास्टर बेड आहे। टोटल हा 8 BHK चा प्रायव्हेट फार्म हाऊस आहे। तुम्ही बघू शकता। त्याचा हा मास्टर बेड आहे। हा फर्स्ट फ्लोअरला 5वा बेड आहे। अशा प्रकारे इथे बेड लावलेले आहेत। AC वगैरे आहे। मास्टर बेड आहे। प्रत्येक बेडरूम मध्ये एक वॉशरूम आहे। हा सुद्धा फर्स्ट फ्लोअरचा 6वा रूम आहे। मास्टर बेड आहे। वॉर्डरोब केलेला आहे, टीव्ही आहे, AC आहे। त्याचप्रमाणे इथे हा एक वॉशरूम तुम्हाला मिळणार आहे। 7वा बेड आहे, जो मास्टर बेड आहे। इथे तुम्हाला अशा प्रकारे हा फुली लक्झरियस मास्टर बेडरूम मिळणार आहे। तुम्ही बघू शकता हा असा सुंदर नजारा आहे। चारी बाजूला फॉरेस्ट आहे, इंडिपेंडेंट बंगलो आहेत। ही टेरेसवर बनवलेली गझिबो आहे। खाली हा स्विमिंग पूल आहे। त्याचप्रमाणे हा आजूबाजूला संपूर्ण माउंटन व्ह्यू आहे। खूप सुंदर असं वातावरण आहे इथे। अशा प्रकारचा इथे हा व्ह्यू मिळणार आहे तुम्हाला बघायला। तुम्ही टेरेसवर इथे पार्टी आहे करण्यासाठी तुमचा मोठा ग्रुप जरी आला, 25, 30, 50 लोकांच्या ग्रुपपर्यंत आपण इथे बुकिंग घेऊ शकतो। अशा प्रकारचा इथे हा स्विमिंग पूल आहे। साठी समोर जे दिसतंय ते गझिबो आहे, त्याला लागूनच हा स्विमिंग पूल एरिया आहे, हा डेक एरिया आहे।
इथे तुम्ही इव्हिनिंग टाईमला टाइम स्पेंड करू शकता, फ्रेंड सर्कल बरोबर मोठा पार्टी करू शकता, ग्रुप आला तर तुमचा तुम्ही याच्यामध्ये पूर्ण एन्जॉय करू शकता। तर आपण बघू शकता असा सुंदर असा हा फार्म हाऊस आहे 8 BHKचा आणि वर टेरेसवर अशी त्यांनी बसण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे, शेडेड आहे आणि असा सुंदर नजारा तुम्हाला दिसतोय। समोर खाली स्विमिंग पूल आहे आणि हा जो फार्म हाऊस आहे तो अलिबाग नागाव बीचच्या रोडला 750 मीटरच्या आत हा साधारण फार्म हाऊस आहे आणि बाजूलाच इथे 300 मीटरवर महालक्ष्मी मंदिर आहे। त्याचप्रमाणे इथून इथे साधारण 5 किलोमीटर पुढे गेला तर तुम्हाला चौलचं दत्त मंदिर दिसेल, ते फार डोंगरावर आहे। त्या लोकेशनला बरेचसे लोक पाया पडायला येतात, म्हणजे इथे फिरायला येणारे जे लोक आहेत, जे पर्यटक आहेत, ते आजूबाजूला मंदिर भरपूर ह्या ठिकाणी बांधले गेलेले आहेत। त्यामुळे तुमचा पूर्ण वेळ हा इथे टाइम स्पेंड करू शकता आणि तुमच्या फॅमिली बरोबर तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता। म्हणून म्हणतो की तुम्ही सुद्धा या विल्याला बुक करा, मी खाली दिलेला नंबर आहे, मला कॉल करा, तुम्हाला बाकीची माहिती मी त्याच्यावर देणार आहे। तर इथून अलिबाग साधारण 15 किलोमीटर आहे, नागाव बीच 3.5 किलोमीटरवर आहे आणि इथूनच पुढे तुम्हाला रेवदांड्याचा रस्ता जातो, म्हणजे तुम्हाला इथून पुण्या जाण्यासाठी सुद्धा एक्झिट आहे, अलिबागमध्ये जाण्यासाठी एक्झिट आहे आणि नियर बाय कनेक्टिव्हिटी आहे। आजूबाजूला सुंदर असं फार्म हाऊसेस लोकांनी बनवलेले आहेत। तर सध्या इथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही विचार करत असाल तर ही लोकेशन खूप सुंदर आहे। भविष्यामध्ये तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल, अशा प्रकारचा फार्म हाऊस करायचा असेल तर तुम्ही सुद्धा इथे जागा घेऊ शकता। आपले स्वतःचं प्लॉट गुरु म्हणून वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्लॉट संदर्भात मी देणार आहे। तर तुम्हाला जर अशा अलिबाग साईडला नागाव बीचच्या रोडला बीच साईडला जर बंगलो बुक करायचा असेल किंवा तुम्हाला इथे प्लॉट विकत घ्यायचे असेल तर तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता। इथे प्लॉटची किंमत फार कमी आहे, जसं आपण 10 गुंठे 20 गुंठे 50 गुंठे 1 एकरची जागा घेऊ शकतो। माझ्या मागे बघू शकता तुम्ही, इथे हा सुंदर असा बंगलो बनवलेला आहे, यांनी सुद्धा हा इंडिपेंडेंट बंगलो बनवून ठेवलेला आहे। आजूबाजूला संपूर्ण असं लोकेशन जे आहे ते पूर्ण सुंदर आहे आणि त्याने पूर्ण व्ह्यू जो आहे तो पूर्ण झाडाझुडपांच्या मध्ये व्ह्यू बनवलेला आहे आणि इंडिपेंडेंट विला आहे, तुमचं स्वतःचा सेकंड होम तुम्ही इथे करू शकता। त्याचप्रमाणे इथे बिझनेस करू शकता। या लोकेशनमध्ये आजूबाजूचा सगळा एरिया जो परिसर दिसतोय तो पूर्ण सायलेंट झोन आहे आणि अशा लोकेशनमध्ये बरेचसे लोक प्लॅनिंग करतात की सेकंड होम आपण आपला बंगलो बनवला पाहिजे किंवा आपण जागा घेऊन बिझनेस करायला पाहिजे। तर माझं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा इथे इन्व्हेस्टमेंट करा, बाकीची माहिती मी तुम्हाला पुढच्या शब्दात देणार आहे। हा जो समोरचा रस्ता दिसतोय तो नागाव बीचवरनं येतो, साधारण 750 मीटरपर्यंत इथे येतो, 600 मीटर। आणि हे समोर जो दिसतोय तुम्हाला हा महालक्ष्मी मंदिर आहे समोरच इथे आणि यालाच लागून हा रस्ता जातो, तो आपल्या फार्म हाऊसला जातो। साधारण इथून 300 मीटरच्या अंतरावर आपला फार्म हाऊस आहे, त्या बाजूला समोर या मंदिराच्या बॅक साईडला